रविवारी 14 जुलैला विशाळगड इथं दंगल घडली. त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच या विभागाचं संसदेत प्रतिनिधित्व करणारे खासदार धैर्यशील माने यांनी या दंगलीची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे. दंगल घडवणारे कोण होते, ही दंगल पूर्वनियोजित होती काय, हे स्पष्ट झालं पाहिजे असंही खासदार धैर्यशील माने यांचं म्हणणं आहे. आणि हे होत असताना एक सेट पॅटर्न याच्या पाठीमागचा आपण या ठिकाणी थोडा दिसतो का, हेही बघायला हरकत नाही. संभाजीराजे जाण्यापूर्वीच त्या ठिकाणी या पद्धतीचा हल्ला खालच्या गावांवर या ठिकाणी झाल्याचं चित्र आपण या ठिकाणी बघण्यात आलं. हे हल्ला होण्याचं कारण नेमकं काय होतं आणि कशामुळे या ठिकाणी हे हल्ले झाले आणि कुणी केले याच्या खोलामध्ये सखोल चौकशी त्याची झाली पाहिजे. तशा पद्धतीचे निर्देश सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रशासनाला त्या ठिकाणी दिलेत. आणि माझी एवढीच विनंती राहील की जे काही या ठिकाणी त्याच्या बाबतीत दोषी आहेत त्यांना त्याचे या ठिकाणी त्याची कारवाई झाली पाहिजे. गडकोटांवरील अतिक्रमणं हटवली पाहिजेत, ही शासनाची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. विशाळगडची दंगल प्रशासनाच्या चुकांमुळे झाली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. प्रशासनाच्या यातल्या ज्या चुका आहेत याच्यामुळे खऱ्या अर्थानं हा वाद चिघळत गेला हे खरं आहे. आत्ता जर हे प्रशासनानं पहिल्या टप्प्यापासून म्हणजे अतिक्रमण निर्मूलनापासून जर या ठिकाणी आपण जर सर्व टप्पे पाहिले, हे काय आज आंदोलन झालेलं नाही. याच्यापूर्वी सुद्धा संभाजीराजे गड किल्ल्यावर त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. याच्यापूर्वी अनेक आंदोलक याच्या बाबतीतली निवेदनं त्या ठिकाणी देत आहेत. अनेक वेळा या ठिकाणी निदर्शनं झालेली आहेत. ही पहिली वेळ नाही. अतिक्रमण काढण्याबाबतीत सगळेजण सहमत आहेत आणि सगळ्यांची सहमती आहे असं एका बाजूला भासवलं जायचं, पण दुसऱ्या बाजूला कायद्याची चौकट सांगितली जायची आणि त्याच्यामधनं या ठिकाणी पळमार्ग काढला जायचा. दरम्यान दंगलग्रस्त गावाला आपण लवकरच भेट देणार असल्याचंही त्यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या ठिकाणी भेट देणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.